की अमृत मंथन. अमृत मंथनाच्या वेळेला समुद्रानं अट घातली होती की तुम्ही या मंथनातून जे जे प्राप्त कराल देव आणि दानव, ते चांगलं असो का वाईट असो, जे काही समुद्रातून वर येईल मंथनातून, जसं डेऱ्यातल्या दह्यातून लोणी वर येते, त्या पद्धतीनं समुद्रातून जे जे वर येईल ते सगळं स्वीकारलं पाहिजे. आणि जणू काही परीक्षा घ्यायलाच समुद्र मंथनातून पहिल्यांदा काय आलं तर विष. अमृत फार शेवटी आलं. जसं दुःख अधिक सुख कमी. तुकोबा म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. तशा प्रकारे असावं की विष प्रथम आलं. बरं, अट काय? जे काही येईल ते स्वीकारलं पाहिजे. आता थोडक्यात बघूया, कारण सगळं आपण बोललो आहे. विष स्वीकारायला कोण तयार होणार? दानवाने हात वर केले. देवांना इलाज नव्हता, स्वीकारावं लागलं. पण देव तरी कसे स्वीकारणार? देवांना काही मर्यादा आहे. तेव्हा देवांचा देव जो महादेव, त्याला विनंती करण्यात आली आणि तो बिचारा नावाप्रमाणे शं करोती सहा. शं म्हणजे कल्याण, करोती करतो, जो कल्याणच करतो. कल्याणाशिवाय आणखी काय करतच नाही. जसं सूर्यनारायण प्रकाशच देऊ शकतो. आपण समजा सूर्याला विनंती केली की बाबा एक दिवस सुट्टीवर जा, पाहिजे संप कर, इतके लोक करतात, तू पण एकदा संप कर, की असं बघ ना, जरा किती बदल असू दे, जरा अंधार पाठव, अशी आपण विनंती केली तर सूर्यनारायण ऐकणार नाही. तो म्हणेल मला दुसरं काही करताच येत नाही, मला फक्त प्रकाशच देता येतो. तसं शंकराला विनंती कोणी, अगदी असुरांनी सुद्धा, राक्षसांनी सुद्धा, तर त्यांचं सुद्धा कल्याण करणं, उदाहरणार्थ रावण, हे शंकराला जमतं. शंकरोती सहा शंकरा. पण आत्ता विनंती मात्र देवाने केली आणि मग शंकरानं विषप्राशन केलं. आपण नेहमीच आरतीमध्ये म्हणतो, ते गेल्या खेपेला आपण बोललो, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल सापडले, ते त्वा सुरपणे किंवा असुरपणे, असुरचा अर्थ शक्तिमान, सुरपणे किंवा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. इथंपर्यंत गेल्या खेपेला आपण होतो. थोडक्यात विषप्राशन शंकरानं केलं आणि मोठा अडथळा दूर केला. नाहीतर काय झालं असतं, समजा विष स्वीकारलं नसतं तर अट मोडली असती आणि समुद्र मंथन करायला समुद्रानं परवानगी दिली नसती. पण नाही, अट मान्य झाली, अडथळा दूर झाला, देव दानवांना उत्साह प्राप्त झाला आणि उत्साहातून त्यांनी समुद्र मंथन सुरू केले. आता या समुद्र मंथनातून दुसरं रत्न वर आलं. त्या दुसऱ्या रत्नाचं नाव आहे कामधेनू. काम म्हणजे कामना, तुमच्या सगळ्या इच्छा जी पूर्ण करते अशी धेनू म्हणजे गाय, म्हणजे कामधेनू. आता हा कदाचित कवी संकेती असू शकेल, कामधेनू, कारण आपल्याला कल्पवृक्ष हा पण माहिती आहे. कल्पनेत तुमच्या जे जे येईल ते देऊ शकणारा कल्पवृक्ष. आपल्याला चिंतामणी रत्न पण माहिती आहे. चिंता मुक्त करतं, कुठलीही चिंता मुक्त करतं ते चिंतामणी. आता कामधेनू आली, एका अर्थानं सुरभी, एका अर्थानं गोमाता, ही समुद्रातून वर आली. आनंद झाला सगळ्यांना. ती मुख्यतः दूध देणार, दुधापासून तूप निर्माण होऊ शकतं आणि दुधाचा तुपाचा उपयोग यज्ञात होत असे. आणि म्हणून कामधेनू वर आल्यानंतर देवदानव दोघांनी मिळून परस्पर संमतीनं जे कोणी ऋषीमुनी होते, यज्ञयाग करणारे, किंवा जे गृहस्थ होते, घरामध्ये अग्निहोत्र करणारे, त्यांना कामधेनू दिली. म्हणजे योग्य उपयोग झाला. इथे शब्द वापरला आहे वेद वेत्या ऋषींनी, वेद जाणणाऱ्या, वेद वेत्या ऋषींनी कामधेनूचा स्वीकार केला. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की तिसरं जे रत्न वर आलं ते चंद्रमा, चंद्र. आता तसं बघितलं, सूर्य आणि चंद्र आपल्याला माहिती आहे, पण इथं चंद्र समुद्रातून आला असं म्हटलं.
आणि नंतर लक्ष्मी पण येणार आहे. म्हणजे लक्ष्मी आणि चंद्र ही भावंड झाली. हा चंद्र जेव्हा वर आला तर तो होता कसा? अत्यंत शुभ्रवर्णी अशा प्रकारचा. नाही, जरा गडबड झाली. म्हणजे चंद्रमाचा उल्लेख आपण करतो पण तो 6 मध्ये, नंतर सांगतो, मुळात इथं नाही आहे. इथं चंद्रमासारखा शुभ्रवर्णी, चंद्रमा नव्हे, आता जे बोललो ते विसरा, चंद्रमासारखा शुभ्रवर्णी एक घोडा वर आला आणि त्या घोड्याचं नाव आहे उच्चैश्रवा. उच्चैश्रवा नावाचा एक अश्व घोडावर आला. तो इतका देखणा होता. आणि घोडेसुद्धा आपल्याला माहिती असते, आत्तासुद्धा जशा बैलांच्या किमती खूप असतात तशा घोड्यांच्या किमती पण खूप असतात. त्यामध्ये सुद्धा सिंधू नदी काठचे घोडे, त्यांना सैंधव असा आपल्या वेदामध्ये शब्द आहे. अरबी घोडे, अरबस्थानातले घोडे, हे सुद्धा आपल्याला ऐकून माहिती आहे. तर अशा प्रकारचा जातिवंत, अशा प्रकारचा देखणा, अशा प्रकारचा बलवान, बलसंपन्न असा उच्चैश्रवा नावाचा अश्व वर आला. तो आल्याबरोबर झडप घातल्यासारखा बलिराजा दानवांचा प्रमुख म्हणाला, हा मला पाहिजे. आता नाही म्हणता येईना, इंद्र मागं पुढं करायला लागला. तेव्हा विष्णूनं खूण केली, आत्ता देऊन टाक, जे पुढचं तुला मिळेल. ते पुढचं तुला मिळेल हे कंसात आहे, पण एवढंच आत्ता म्हणाला, मागतोय ना, देऊन टाक. आणि इथं देऊन टाकले की बरं, पुन्हा कटकट तर नाही. कारण उच्चैश्रवावर झडप घात, हा शब्द महत्त्वाचा आहे. झडप घातल्यासारखं बलिराजानं हक्क सांगितला आणि बलिराजाला तो मिळाला. इंद्राला ते अमान्य होतं, पण विष्णूच्या संकेतानुसार त्यानं ते मान्य केलं. आणि का मान्य केलं, विष्णूच्या मनात काय होतं हे लगेच वर आलं. पुढं आलं, चौथं जे रत्न वर आलं ते म्हणजे ऐरावत हत्ती. हा देखणा आहे. ऐरावत म्हणजे ऐरावतच. इंद्र हा देवांचा राजा आणि हा हत्तींचा राजा. आता गंमत बघा, ओळखायचा कसा एखादा माणूस, राजा हा मुकुट घातला तर राजा. तसं सामान्यपणे हत्तींना 2 सुळे असतात, पण हा जो कोणी आहे जसा उच्चैश्रवा तसा ऐरावत, या ऐरावताला मात्र नशिबानं 4 सुळे आहेत. म्हणून तो श्रीमंत आहे, म्हणून तो गजांत लक्ष्मी वैभव धारण करणार आहे, तो सम्राटाला शोभणार आहे, तो देवेंद्राला शोभणार आहे, हे विष्णूच्या मनात आहे. आणि म्हणून उच्चैश्रवा देऊन टाकला आणि ऐरावत तोही शुभ्रवर्णीचा आहे, मिळवला. नंतर 5वं जे रत्न वर आलं ते कौस्तुभ रत्न. ते देवदानवांनी फारसा विरोध न करता विष्णूला दिलं. आता आपले भागवतकार इतक्या जाणीवपूर्वक उल्लेख करतात की कौस्तुभ हे जे रत्न आहे ते रत्न कोणत्या जातीचं आहे हेही सांगतात. आता फारशी आपल्याला कल्पना येत नाही. मॅडम पुढे या पाहिजे, पुढे यायला सांग. तर रत्न जे असतं, हिरे माणकं जे असतात त्याची परीक्षा करायला रत्न पारखी लागते. आपल्या डोळ्याला ते मोठे किमती आहे, श्रीमंती आहे हे कळतं, पण त्याचं नेमकं कळत नाही. रत्नाची परीक्षा करण्याची शक्ती काही माणसांना देवाकडून अधिकच मिळते. मी तर असं ऐकलं, बरोबर का चूक काय मला माहिती नाही, तुम्ही बघा, पण रत्न हातामध्ये घेऊन डोळ्याने बघून तिचे पैलू काय सांगता येऊ शकतात. पण ही जी शक्ती त्यांना प्राप्त आहे ना, ते असं हुंगतात, ऐकले फक्त मी, आणि त्यामुळे ते रत्न ओळखूही शकतं. म्हणजे आपल्यापेक्षा ज्याप्रमाणे स्पष्ट बोलायचं तर कुत्र्याला एखाद्या श्वासावरनं गुन्हेगार पकडता येतो, शक्ती एकच आहे ना एका अर्थाने. तशी रत्न ओळखण्याची शक्ती भिन्न भिन्न प्रकारची असू शकते आणि भगवंत ती देत असतो. असा उल्लेख तुम्हाला माहिती असेल की रत्नाची परीक्षा 2 ठिकाणी उत्तम होते, एक आपल्या मुंबईला आणि सुरतेला. तर त्या ठिकाणी जिथं कुठं होते तिथे माणसं हे सांगतात. तसं मला विशेष वाटतं की भागवतकाराने फक्त कौस्तुभ म्हटलेलं नाही, पद्मराग जातीचं कौस्तुभ असेल. जात म्हणजे वर्गवारी. जे रत्न आहे ते अमौलिक आहे, पण ते पद्मराग जातीचं आहे. याचा अर्थ काय असेल?
पद्म म्हणजे कमळ, आणि सामान्यपणे कमळं ही केशरी रंगाची असतात. शुभ्र कमळं फार थोडी असतात. कारण पद्म या शब्दाचा रंगाच्या दृष्टीनं अर्थ सांगायचा तर तो केशरी असा असू शकेल, म्हणजे या रत्नाचा रंग केशरी असा असू शकेल, म्हणून त्याला पद्मराग जातीचं कौस्तुभ असं म्हटलं. एक लक्षात घ्या, आपण खूपदा बोललोय की भागवत हा ज्ञानकोश आहे, भागवत हा विश्वकोश आहे. तो आपल्याला भक्ती शिकवतो, पण त्या कालखंडामधलं जे काही सामान्य ज्ञानसुद्धा होतं, जे आज आपण विश्वकोशामध्ये ग्रथित करतो, ते करायचा मार्ग पद्यातून, कारण भागवत पद्यात आहे, भागवतात आहे. म्हणून मी खूपदा सांगतो की भागवतामध्ये इतिहास आहे, भागवतामध्ये भूगोल आहे, भागवतामध्ये जीवनविद्या आहे. जीवनविद्या, इहविद्या, परमात्मा मिळवण्याची विद्या ही पारमार्थिक आहे. पण जगावं कसं, सुख आणि समाधान यामध्ये काही फरक आहे का? सुखाची साधनं आणि समाधानाची साधनं ही वेगवेगळी असतात का? हे विचार जर आपल्याला पडत असतील तर त्याची उत्तरं या ज्ञानकोशामध्ये मिळाली पाहिजेत. हे ध्यानात घेऊन त्या भागवताचा अभ्यास व्हायला हवा. म्हणून मग कौस्तुभ रत्न सांगितलं गेलं की पद्मराग जातीचं आहे. ते वैजयंती माला, खरं तर श्रीकृष्णाला भागवतात खूपदा म्हटलंय वनमाला प्रिय आहे, कारण तो गोपालकृष्ण आहे. पण जेव्हा तो द्वारकाधीश आहे तेव्हा वनमालेपेक्षा वैजयंती माला, आणि त्या वैजयंती मालेमध्ये रत्न कुठला असेल तर कौस्तुभ रत्न. कौस्तुभ हा विष्णूचाच एका अर्थाने हक्क आहे. ते समुद्रातून आलंय आणि देवदानवानी भांडण न करता ते विष्णूला देऊन टाकलं. नंतर रत्न कुठलं आलं तर रत्न आलं पारिजात वृक्ष. आता सगळ्या कथा आपल्याला आठवते की पारिजात वृक्ष हा देवानी स्वर्ग लोकासाठी मिळवला. नंतर मग कृष्णाच्या पत्नीनं हट्ट धरला, सत्यभामा, तो आणला गेला. आणल्यानंतरची कथा तुम्हाला माहिती आहे, लावला एकीच्या दारात आणि फुलं एकीला मिळायला लागली. कृष्ण बहुतेक हुशार आहे, भांडणच नको म्हणून मालकी कुणाची, अमकीची, आणि फळ कुणाचं, तमकीचं. हे पुन्हा भांडणाचा मुद्दाच येत नाही, कारण तो तसा नट्टखट्ट आहेच म्हणून. पण पारिजात हा स्वर्गामध्ये आत्ता गेला. नंतर कोणतं रत्न आलं तर महत्त्वाचं आहे लक्ष्मी, हेच रत्न आलं. खरं तर लक्ष्मी विष्णू पत्नी, पण समुद्र मंथनात त्याचा उल्लेख लक्ष्मीचा रत्नाचा केला आहे. भागवतकार वर्णने किती छान करतात बघा. तिचं रूप सुंदर होतं, तिचं वय सुयोग्य होतं, तिची कांती अप्रतिम होती, आणि सलज्जता हा तिचा दागिना होता. आधी बोलायला नको, सलज्जता हा त्या स्त्रीचा दागिना होता. अशा प्रकारची लक्ष्मी प्रसन्न झाल्याबरोबर ज्याने उडी मारली मगाशी तसे देव उडी मारून येणार, यात काही शंकाच नाही. पण ती लक्ष्मी मात्र त्याला मिळाली नाही. ती लक्ष्मी मिळाली ती विष्णूला. तेव्हा दानव रुसले, थोडं पुढे जाऊन मागे येणार आहे. दानव रुसले, आणि रुसलेल्या दानवांची समजूत काढण्यासाठी त्यांना लक्ष्मीसारखीच दिसणारी एक रत्न म्हणून वर आलेली स्त्री देण्यात आली, अर्पण करण्यात आली. दिसायला लक्ष्मीसारखी, पण परिणाम मात्र विचित्र. ती म्हणजे सुरा. सुरा म्हणजे मद्य. दानवांना काही कळलं नाही, लक्ष्मी नाही तर नाही, सुरा तरी मिळाली म्हणून ते खुश झाले. नंतर अमृत येणार आहे, ते धन्वंतरी घेऊन येणार आहे, त्याच्याकडे थोड्या वेळाने जाऊया. पण आत्तापर्यंत आपण जे बघितले ते काय काय बरं, तर पहिलं हालाहल विष, नंतर कामधेनू, नंतर उच्चैश्रवा, नंतर ऐरावत, नंतर कौस्तुभ, नंतर पारिजात, नंतर लक्ष्मी. आकडा झाला 7. त्याच्यानंतर सुरा, वारुणी, दारू, आकडा झाला 8. आणि 9वा आकडा आहे तो म्हणजे अमृत. आता भागवतकार मूळ भागवतात फक्त या 9 नवरत्नांचाच उल्लेख करतात. पण आपण तर नेहमीच्या बोलण्यामध्ये
14 रत्न म्हणतो. हा 14वं रत्न म्हणजे मुळामध्ये दंड आहे, राजदंड. आणि तो राजदंड राजाला परवडतो. पण आपण सुद्धा राजासारखं आहोत असं मानून आपण एखाद्याला 14वं रत्न दाखवू का असं म्हणतो. त्या 14वं रत्न याचा अर्थ शिक्षा असं आपल्या डोक्यामध्ये बसले. आता 9पासून 14पर्यंत हे 6 वाढले कोण कोण, तर हे परंपरेनं वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये कल्पवृक्ष वाढलेला आहे, रंभा ही अप्सरा वाढलेली आहे. आता हे कुठून आलं बघा. मुळात भागवतामध्ये लक्ष्मी येताना एकटी आलेली नाही, तिच्यावर अप्सरा आलेली आहे. आपल्याकडे संस्कृत साहित्यात ती मोठी गंमत आहे. जी नायिका असते त्या नायिकेबरोबर किमान 1 ते 2 सख्या असतातच. शाकुंतल नाटक आठवा, ते असावंच लागतं. तसं लक्ष्मी काही एकटी येणार नाही, परिवारासकट येईल, सपरिवार. आणि तो परिवार अप्सरांचा असणार. अप्सरा आपल्याला 3 माहिती आहेत, पण इथं मात्र फक्त रंभेचा उल्लेख आहे. आणि म्हणून कल्पवृक्ष वाढव, नंतर रंभा अप्सरा. त्यानंतर आणखीन एक वाढवलं आहे, ते म्हणजे पांचजन्य शंख. म्हणजे शंख हा लक्ष्मीचा एका अर्थानं भावंड झाला. मग मी चंद्राचं म्हटलं, लक्ष्मीचा. पांचजन्य आता जे बोललो ते बघा. वाढवल्यामध्ये चंद्रमा पण वाढला आहे. म्हणजे कल्पवृक्ष वाढला, रंभा वाढली, पांचजन्य वाढला, चंद्रमा वाढला. हे जे 9 होते अधिक 4 13 झाले. आणि 14वा जो वाढला आहे तो मुळामधल्या भागवतावर भाष्य करणाऱ्या लोकांनी जे लिहिलं आहे ते मोठं छान लिहिलं आहे. ते म्हणजे सारंग किंवा शारंग धनुष्य. आणि हे धनुष्य आश्चर्य आहे, शंकराच्या हातामध्ये शोधतो. आपण त्याला पिनाक पाणी असं म्हणतो. ते पिनाक म्हणजे शारंग. आता शारंग का सारंग, तर सारंग नकोच, शारंग पाहिजे. आणि शारंग हा उच्चार आपण अपभ्रंश करतोय, तो शारंग असा पाहिजे. आवाज वाढवायला पाहिजे का? वाढ. संस्कृतमध्ये शारंग आहे. जसं वाङ्मय शब्द वैशिष्ट्यपूर्ण आहे की नाही, ग, तसं शारंग तिथं ग आहे. म्हणजे क ख ग घ ग आणि रफार आहे. आता मराठीची प्रकृती सोपं करण्याची आहे, ती प्राकृत बोली भाषाच आहे. त्यामुळे शारंग याचं पण शारंग असं केलं. आणि कुणाला तर वाटलं शारंग चुकीचं आहे, सारंग बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याकडे प्रवास झालेला दिसतो. आता शारंगधर हे जर शंकराचं विशेषण असेल तर शारंग हा राजदंड झाला. आणि राजदंड सगळ्यांना परवडत नाही, म्हणून आपण म्हणायला लागलो 14वं रत्न. म्हणजे मुष्टीप्रहार जरी केला, थप्पड जरी मारली तरी सुद्धा ते 14वं रत्न झालं. म्हणजे 9 मूळ भागवतातले 6 लोकांनी वाढवलेले असे एकंदर आपल्याला 14 इथं दिसतात. हे सगळं आपण नेहमीच्या मंगलाष्टकामध्ये म्हणतो बघा. काही शब्द आठवतो तुम्हाला? लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा. एवढं जरी घेतलं तर त्याच्यामध्ये मूळ भागवतातलं काय आहे आणि वाढवलेलं काय आहे हे कसं गंगा यमुनेच्या पाण्यासारखं एकमेकात मिसळून गेले बघा. शब्द काय सुरुवात होतो? लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, हे 5 बरोबर आहे. पण चंद्रमा हा 6वा 14मध्ये आहे. आता मी सांगितलं चंद्रमा नाही. पण भागवत जेव्हा लोकांच्यामध्ये मुरत गेलं, लोकांना आवडत गेलं, तर अशा प्रकारच्या गोष्टी होत गेल्या. लक्ष्मीनं याच्या गळ्यामध्ये माळ अर्पण केली आणि अर्पण केल्यानंतर विष्णू आणि लक्ष्मी यांचा एका अर्थानं विवाह, एका अर्थानं एकत्र येणं हे घडलं. तेव्हा आकाशातल्या देवाने खूप आनंद वाटला आणि शंख, तूर्य, मृदुंग यांचा जयघोष झाला. आपले काही वाद्य किती प्राचीन आहेत बघा. शंख आपल्याला माहितीच आहे, मृदुंग आज वारकऱ्यांना प्रिय. पण तूर्य हे वाद्य काय आहे तर साध्या भाषेत तुतारी. आज ज्याला आपण तुतारी म्हणतो ते तूर्य. आता लक्ष्मीनं केवढी आपल्याकडे परंपरा चांगली आहे बघा.
विष्णूच्या गळ्यात माळ घातली. म्हणजे लक्ष्मीनं वर संशोधन केलं. हे तर वधू संशोधन नाही आहे, वर संशोधन आहे. आणि तुम्हाला काय गंमत वाटेल, मी सांगणार आहे. लक्ष्मीनं विष्णूच्या गळ्यात माळ घालायच्या पूर्वी विष्णूचा दर्जा असलेले नव्हे, पण विष्णूच्या खालोखाल असलेले कोण कोण आहेत ते आठवले. प्रत्येकामध्ये दोष काय आहे तो मनामध्ये जागृत केला आणि मग सर्व गुणसंपन्न विष्णू आहे म्हणून त्याच्या गळ्यात माळ घातली. जे स्त्रीमुक्तीची चळवळ असेल, फार जुन्या काळापासून आपल्याकडे चालू आहे, त्यात कोणत्या प्रकारे शंका नाही, कारण तिला हक्क आहे वर संशोधनाचा. आणि ती प्रत्येकातला दोष काढते. तुम्हाला सांगणार आहे, भागवतात मुळात आहे, खरोखरच गंमत वाटणार. कुणाकुणातले दोष काढले अगदी यादी ऐका. म्हणजे विष्णूचे स्पर्धक कोणते होते हे तुमच्या लक्षात येईल. पहिला तर का स्पर्धक आहे कळतच नाहीये, त्याचं नाव दुर्वासच आहे. आता कोण विवाह करण्याचा दुर्वासा रूप, पण आहे पहिला दुर्वास. नंतर गुरु आणि शुक्र जोडीनं आले, आमच्यातला कोणी स्वीकारा म्हणून. तिसरं पुन्हा जोडीनं आले ब्रह्मदेव आणि चंद्र. पुढचा जो आलाय ते इंद्र आणि इंद्रादिक आले. नंतर चक्क आलेत, म्हणजे हिच्या मनात आले. परशुराम आलाय. नंतर एकदम शिबी राजा दानशूर तो सुद्धा आलाय. नंतर कार्तवीर्य, खरतरा स्त्री द्वेष्टा म्हणून आपल्याला माहिती आहे, पण तो सुद्धा आलाय. नंतर सनक सनकादी, ही तर 5 वर्षाची दिसणारी मुलं आहेत एका अर्थानं. ती नेहमीच 5 वर्षाची दिसतात. सत्पुरुष आहे, नारदापेक्षाही श्रेष्ठ आहे, पण त्यांच्यातले सनक आले. आणि शेवटचं नाव आहे मार्कंडेय, हा मृत्युंजय आहे. आता ह्या सगळेच वंदनीय आहे, पण तिच्या नजरेतून बघताना दोष काय काय बघा. दुर्वास ऋषी तपस्वी आहेत, पण त्यांनी क्रोध जिंकलेला नाही. आता असा पतिराज कोणाला हवा? कारण दुर्वास चांगला आहे, तपस्वी आहे, फार मोठा. दुर्वासाचा शाप म्हणजे भीती वाटणार आहे. अगदी शाकुंतल नाटकात तेच आहे, शाप म्हणजे भीती वाटणार आहे. पण दुर्वासानं क्रोध जिंकलेला नाही. गुरु आणि शुक्र हे दोन्ही चांगले आहेत खरे, पण ते ज्ञानी आहेत, पण वैराग्यशील नाही. तिसरे दोघं ब्रह्मदेव आणि चंद्र आहेत. हे मोठे आहेत खरे, पण नीट ऐका, भागवतकार किती ताकदीनं आपल्याला सांगताय. ब्रह्मदेव आणि चंद्र मोठे आहेत खरे, पण त्यांनी काम भावनेवर विजय मिळवलेला नाही. हेच नेमकं संत एकनाथांनी पुढं बट्टा नावाच्या त्यांच्या भारुडामध्ये सांगितलेलं आहे. अशी कशी ही थट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा. त्याचं थट्टा हा शब्द कामातिरेक या अर्थाने सांगितलं. दुसरं एक त्यांचं भारूड आहे, ते प्रथम सांगतो. शेवट केलाय. ही जी कामभावना असते ती एडक्यासाठी असते. एडका, त्याने भिंतीला धडक मारली तर भिंत पडते. असा जो एडका, त्या एडक्यासाठी कामभावना आहे. पण आमचे शुकदेव मात्र असे आहेत की त्यांनी एडक्याची 2 शिंग धरली आणि त्याला गुरुच्या पायावर आणून घातले. म्हणून शुकाचार्य सगळ्यात श्रेष्ठ आहे असं एका भारुडामध्ये नाथ म्हणतात. आणि त्याच्या आधी म्हणतात, अशी कशी ही थट्टा भल्या भल्या असं लावील बट्टा. आता भागवतकार किती वास्तव बोलत आहेत बघा. ब्रह्मदेव विलक्षण ताकदीचा असणार ना, चंद्रसुद्धा विलक्षण ताकदीचा असणार ना. पण नुसता मी उल्लेख करतो कारण तो फार काय चांगला नाही आहे, पण माहिती असावा. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये खुद्द त्याची कन्या सरस्वती हिच्याबद्दलची विचित्र भावना आली. आणि चंद्रमा याच्या मनामध्ये गुरुपत्नीबद्दल विचित्र भावना आली. असे उल्लेख आपल्याकडे केलेले आहेत. कशासाठी? त्याज्य काय हे कळलं पाहिजे. आणि कशासाठी? कामविकार भगवद्गीतेमध्ये ते सांगतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. अहो सगळं जिंकता येईल माणसाला, पण विश्वामित्राचं एवढं मोठं उदाहरण आहे ना. कामभावना जिंकणं अतिशय कठीण आहे. हे कळावं म्हणून इथं फक्त एवढंच वाक्य उच्चारलंय की ब्रह्मदेव आणि चंद्र मोठे आहेत खरे, पण त्यांनी कामभावनेत विजय मिळवलेला नाही. पुढे ऐकत चला. इंद्र पराक्रमी आहे खरा, पण
परावलंबी आहे. कारण इंद्राला देवांची आणि प्रत्येक वेळा विष्णूची मदत घ्यावी लागते. आणि आपल्याकडे मोठी गंमत आहे. इंद्र हा म्हणे मोठा भाऊ आहे आणि विष्णू हा त्याचा धाकटा भाऊ आहे. म्हणून विष्णूचं एक नाव उपेंद्र असं आहे. उपइंद्र. इंद्र झाला मोठा भाऊ, विष्णू झाला धाकटा भाऊ. आणि नेहमी काही घडलं की मोठा भाऊ धाकटा भावाकडे धावत येतो आणि मला सोडवा म्हणून सांगतो. स्वतः चुकतो आणि धावत मात्र येतो विष्णूच्याकडे. जाऊ दे, इंद्र चांगला आहे खरा, पण परावलंबी आहे. परशुराम धर्मनिष्ठ आहे. आता किती विचार आहे बघा. परशुराम धर्मनिष्ठ आहेत, पण त्यांच्याजवळ भूतदया नाही. म्हणजे वीरतेला भूतदयेचं कोंदण असेल, पराक्रमाला औदार्याचं कोंदण असेल, तर तो पराक्रम आधी फुटतो. म्हणून परशुराम शूर आहे खरा, धर्मनिष्ठ आहे खरा, पण त्याजवळ भूतदया नाही. पुढचं फार महत्वाचं आहे. शिबी राजा हा दानशूर आहे खरा, पण दान प्रवणता ही मुक्तीस कारण होत नाही. वाक्य पुन्हा ऐका, तर मला काही बोलायचंय. शिबी लक्ष्मीच्या मनात आलंय. शिबी राजा चांगला आहे खरा, शिबी राजा दधीची ही आपल्याकडे मोठी उदाहरण आहे. तर शिबी राजा त्या कबुतराला वाचवण्यासाठी सशाण्यासमोर आपल्या मांडीचं मांस द्यायला तयार आहे. महाभारतात कथा आहे, भागवतात आहे. मोठा आहे खरा, पण फक्त दान प्रवणता ही मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा भक्ती याला कारणीभूत होत नाही. हा एका अर्थानं बलिराजाला मारलेला फटका आहे. कारण बलिराजा दानशूर आहे, 3 पावलं जमीन देतोय, तरी विष्णू त्याला खाली ढकललेला आहे. कारण नुसती दान प्रवणता ही विष्णू भक्ती मिळवायला कारण होत नाही. आणि जेव्हा तो प्रसंगी वामनावतार येणार आहे तेव्हा मी सांगणार आहे बलिराजाचा दोष कुठला होता. तर दानशूरतेचा त्याला अहंकार प्राप्त झाला. दानशूरता वाईट नव्हे, पण त्याचा अहंकार प्राप्त होणं हे काही परमार्थाला मान्य नाही. कारण जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर पहिला शत्रू म्हणजे कामभावना आहेच, पण त्याचं भावंड म्हणजे अहंकार. अहंकारा जिंकल्याशिवाय परमार्थाच्या देवळात पाऊल टाकता येत नाही. म्हणून नामदेव महाराजांनी पसायदान मागताना, ज्ञानेश्वरांचं पसायदान वेगळं, नामदेव महाराजांनी पसायदान मागताना माझ्या हरिदासा काय पाहिजे बरं? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. म्हणून कुठल्याही देवळातली जमिनीला लागून असणारी पहिली म्हणजे वरून शेवटची पायरी ही नामदेवांचीच असते. आपण त्या पायरीवर पायी ठेवू शकत नाही म्हणून आपण वर पाय ठेवतो. पण नामदेवांनी मागून घेतलंय, त्या कालखंडात मागून घेतलंय विठुरायाकडनं की माझ्या अंगावर संतांचे चरण रज हे पडले पाहिजेत, म्हणून कुठल्याही देवळातली शेवटची पायरी ही माझी असावी. हे पसायदान आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, कुणाला? माझ्या विष्णुदासा भाविकासी. आपल्याकडे परंपरेने सांगितलंय की अहंकाराला सगळ्यात कुठला कंठ आवडत असेल तर ज्ञानी पुरुषाचा आणि भक्ताचा. कळते का बघा? अहंकाराला सगळ्यात आवडत असेल तर ज्ञानी पुरुषाचा कंठ आणि भक्ताचा. याचा अर्थ काय? भक्ताला अहंकार झाला तर फार वाईट आहे आणि ज्ञानी पुरुषाला अहंकार झाला तर अधिकच वाईट आहे. एक वेळ मूर्खाला अहंकार झाला तर परवडेल, तर मूर्खच आहे. पण ज्ञानी माणसाला अहंकार होणं याच्यामध्ये समष्टीचं नुकसान आहे. आपल्याला ते मान्य नाही. बलिराजाचा अहंकार असा नाही, तर तो प्रल्हादाचा नातू आहे, त्या साधा नाही आहे, दानशूर आहे. त्याला का वामन अवतार पुढे येणार आहे. आणि अमृत मंथनात अमृत मिळालं नाही म्हणूनच बलिराजानं काय काय केलं आपल्याला कळणार. आणि ते बलिराजानं केलं म्हणून वामन अवतार होणार आहे. एका अर्थानं वामन अवतार हा व्हायला समुद्रमंथन कारणीभूत आहे. लक्ष्मीच्या मनात आणखी आलं की कार्तवीर्य बलवान आहे खरा, पण तो काही काळाच्या तडाख्यातून सुटलेला नाही. सनकादिक निसंग आणि समाधिनिष्ठ आहेत. किती छान विचार आहे बघा. सनकादिक समाधी म्हणजे परमसमाधी, नेहमीची योग मार्गातली नव्हे, चालती बोलती समाधी, एकनाथांची होती तशी.
श्रेष्ठ समाधी. कर्म करतानाही कर्मविपाक सिद्धांत अडकत नाही अशी समाधी, अशी सनकादिकांना आहे. पण लक्ष्मी एक स्त्री आहे म्हणजे म्हणते कार्तवी आपलं सनक सनकादिक नको, कारण ते प्रपंचनिष्ठ नाहीत. विवाह करायचा ना, तर ते आहेच समाधीमध्ये फार मोठे गुंग होणार आहे, पण काय उपयोग, हे प्रपंच विन्मुख आहे. पुन्हा म्हटलंय मार्कंडेय दीर्घ आयुष्यमान आहे, फार छान आहे. पण मार्कंडेय हा त्याच्या रंगरूपावरूनच कार्तवीर्य, कार्तिकेय स्वामी, शंकर यांच्यासारखाच क्रोधिष्ट आहे. आणि म्हणून वर्णन केलंय मार्कंडेय दीर्घ आयुष्य असणार आहे, पण कुटुंब वत्सल नाही. जरा काहीतरी भावना बिवना पाहिजे नको प्रपंचासाठी, ही भावना बिवना याच्यापेक्षा काही नाही, एकदम काटेकोर, हे नकोय. म्हणून मार्कंडेय चांगला आहे खरा, पण कुटुंब वत्सल नाही. थोडक्यात प्रत्येकात एक एक दोष आहे आणि विष्णू मात्र निर्दोष आहे. कसा निर्दोष आहे बरं, वर्णन बघा. तो मायातीत आहे, म्हणजे माया जिंकणारा, गुणातीत आहे, त्रिगुणांना जिंकणारा. भगवद्गीता लक्षात घ्या. जगामध्ये सगळे त्रिगुणात अडकले, देव असो, दानव असो, मानव असो, त्रिगुणानं सगळे अडकले. पण त्रिगुणाच्या पलीकडं अत्री आणि अनसूया यांचा नंदन एकच गुरुदेव दत्त असू शकतो, किंवा विष्णू. म्हणून तो मायातीत आहे, गुणातीत आहे, धर्मज्ञानी आहे. पुढचा गुण फार महत्वाचा आहे, स्वाश्रयी आहे. म्हणजे तो कोणावर अवलंबून नाही आहे, इंद्रासारखा स्वाश्रयी आहे. आणि फार महत्वाचा शब्द आहे तो योगेश्वर आहे. आता इथे जरा मी योगेश्वर शब्द सांगतो, तो नीट लक्षात घ्या. आपण कृष्णाला योगेश्वर म्हणतो. जर तो फक्त हठयोग किंवा योग मार्ग यांचा स्वामी असता तर शब्द योगीश्वर झाला असता. योग ज्याला जमतो तो योगी. योगी म्हणजे दीर्घ ई आहे, अधिक ईश्वर मधली ई दीर्घ मिळाली, दोन्ही ई दीर्घ मिळाल्या तर शेवट ईच होणार, दीर्घ. म्हणून तो शब्द योगीश्वर असायला पाहिजे. अलीकडे एक चित्र उत्तर हिंदुस्थानातून आपल्याकडे आलंय आणि आमच्या गीता दर्शन मासिकावर सुद्धा ते बसतं येतं. पण मी जर तुम्हाला वेगळं सांगतो, पद्मासन घालून श्रीकृष्ण योगासन करतोय अशा प्रकारचे चित्र गीता दर्शन मासिकावर सुद्धा तुम्हाला दिसेल. ते चित्र अतिशय चांगलं आहे, पण आपण विचार करत नाही आहे की गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये जरी योग सांगितला असला तरी कृष्ण हा योगी लोकांचा ईश्वर नाही आहे, तो योगेश्वर आहे. योगी मर्यादित आहे, तो योग ईश्वर आहे. आणि योग म्हणजे समत्व योग, योग म्हणजे ज्ञान योग, योग म्हणजे ज्ञान ध्यान कर्म झालंच, पण मी सांगतो जीवन योग. म्हणून आपण म्हणतो आज की भगवद्गीता हे जीवनाचं पुस्तक आहे. एकाने शब्द छान वापरले, मॅन्युअल ऑफ मॅनकाइंड. मॅन्युअल ऑफ मॅनकाइंड म्हणजे मनुष्य जातीला कसं वागावं याबद्दल भगवंतानं दिलेली पुस्तिका म्हणजे भगवद्गीता. जसं घरामध्ये आपण कुठलंही उपकरण आणलं, फ्रीज आणला आणि काय आणलं तर बरोबर आपल्याला मॅन्युअल मिळतं, तेच आहे. आता म्हणा तर मॅन्युअल शब्द काय चांगला नाही आहे, पण कळावं म्हणून मी सांगतो, मॅन्युअल ऑफ मॅनकाइंड. आणि म्हणून आम्ही म्हणतो गीता राष्ट्रधर्म आहेच, पण तो मानव धर्मसुद्धा आहे. अगदी आजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा गीतेमध्ये मिळतात. आणि देण्यासाठीच आपण शताब्दीनंतर एक कार्यक्रम सुरू केला आहे. मागं बोललो, एकदा नुसता उल्लेख करतो. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आणि चौथ्या रविवारी आपण मुख्यतः तरुण आणि इतरांच्यासाठी प्रॅक्टिकल हे लक्षात यावं, त्यांना चिंता आहे, अन्य मुद्दे आहेत, हे गीतेतून कसे सांगता येतील बरं, याच्याबद्दल अप्लाइड गीता नावाचा एक कोर्स चालवतो. आत्ता आपण चालवतोय. तुमच्यातल्या कुणाला रस असला तरी सुद्धा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी सकाळी 10 ते 11:30
हा कोर्स चालतो. फक्त तो हिंदी आणि इंग्रजी याच 2 भाषांच्या मध्ये चालतो. मराठीत चालत तूर्त नाही. कारण नव्या काळामध्ये लोकांना हिंदी आणि इंग्रजी जास्त कळतंय असा अनुभव असल्यामुळं आम्ही थोडा आमच्यात बदल केलेला आहे. पण तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलाही सांगा. आणि त्यात हाच आपला प्रयत्न आहे की जीवन गीता येते ती अध्यात्माची आहेच, पण तो योगेश्वर आहे. तो जीवन योग सुद्धा सांगतो. आता हे सगळं निघालं विष्णूची विशेषणं. आता ही सगळी असल्यामुळं लक्ष्मी ही वरसंशोधन करून त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली गेली, घालती झाली. मग सुरा आली, ती अर्पण केली. आता महत्वाचं, अमृत कुंभ हा वर आला, तो एकटाच पाण्यातून वर आला आणि हवेत लटकला का? काहीतरी त्याला उत्तर पाहिजे. भागवतकाराने इतकं चांगलं उत्तर आपल्याला दिलंय की अमृत कुंभ घेऊन धन्वंतरी वर आला. त्याच्या एका हातामध्ये अमृत कुंभ होता, एवढाच उल्लेख आहे. आणि आज जर तुम्ही आयुर्वेद डॉक्टरांच्याकडे चित्र बघितलं, सगळ्या आयुर्वेद डॉक्टरांच्याकडे ते असतं, तो दिसायला विष्णूसारखाच आहे. याचा उल्लेख इथं आहे. धन्वंतरीला म्हटलंय विष्णूचा अंशावतार. तर मागं खाली आपण बोललो तो अंशावतार विभूती योग आठवा. दिसायला विष्णूसारखा असतो आहे. त्याच्या एका हातात अमृत आहे. आणि इथं उल्लेख नाही आहे, पण आपल्याला माहिती असतं अशुद्ध रक्त काढणारी जी निसर्गाची व्यवस्था आहे, जळवा किंवा जळू ज्याला आपण म्हणतो, ते इतर संस्कृत नाव आहे. त्याच्या दुसऱ्या हातामध्ये असते. तो इथं नाही आहे भागवतात उल्लेख. पण अमृत घेऊन कोण आला? अमृत घेऊन धन्वंतरी आला. इथं न कळतपणे आपल्याला शिकवलंय की खरं अमृत कुठलं असेल तर धन्वंतरी ज्याचा देव आहे ते आयुर्वेद. आणि अगदी खरं आहे, ॲलोपॅथीनं आपली व्याधी बरी होते, व्याधीचं मूळ बरं होत नाही. इतकं बरं होत नाही की 10व्या-12व्या वर्षी आपलं आजारपण दूर होतं आणि ते 70-80व्या वर्षी पुन्हा उपटतं. आणि डॉक्टर ते ठामपणे सांगतात ते जे झालं होतं ते आता पुन्हा झालं. या ॲलोपॅथीची काय मर्यादा आहे मला सांगा. आणि आयुर्वेद, होमिओपॅथीचा हाच गुण आहे, पण मी आता त्याबद्दल बोलत नाही. आयुर्वेदाचा गुण असा आहे की गुण यायला वेळ लागेल, पण जो येईल तो इंग्रजी शब्द परमनंट, कायमचा असा असेल. हे आपल्या भागवतात आहे. तर अमृत अमृत म्हणजे दुसरं काय? नाहीतर विचार करा, नीट विचार आपण जर केला शांतपणे परमार्थाचा, तर वयम अमृतस्य पुत्र हा असं जेव्हा विवेकानंद म्हणतात त्या तत्वज्ञानाच्या अंगानं म्हणतात. नाहीतर अमृत पिऊन आजर आणि अमर असणारे स्वर्गातले देव नक्की सुखी आहेत की नाही याच्याबद्दल शंका आहे. कारण अमृत शब्द आपल्याला प्राप्त झालं आणि शरीर जर वृद्ध आणि व्याधीग्रस्त असलं तर त्या अमृताचं काय करायचं? त्यामुळे भागवतात जेव्हा अमृताची कथा सांगितली जाते तेव्हा तिचा अर्थ आपण जरा नीट समजून घेतला पाहिजे. भौतिकदृष्ट्या ते अमृत आहे, पण पारमार्थिकदृष्ट्या गीतेचं तत्वज्ञान आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय, हे फार महत्वाचं आहे. हा विषय भागवताला आणि गीतेला जोडून येतो, कारण आपण खूपदा म्हटलंय गीता आणि भागवत एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. आता हा धन्वंतरी आला, विष्णूचं जणू रूप असा आला, जुळा भाऊ म्हणावा असा आला. इथे शब्द वापरलाय तो वैद्यक शास्त्राचा प्रवर्तक आहे. किती बरोबर आहे? वैद्यक शास्त्राचा आयुर्वेद प्रवर्तक आहे. त्याच्या हातात अमृत कलश होता आणि तो घेऊन धन्वंतरी वर आल्यानंतर नेहमीप्रमाणे दैत्याने त्यांना उताविळी फार, तर दैत्याने उताविळपणे त्याच्यावर झडप घातली. म्हणजे हिसकावूनच घेतला तो कलश आणि कलश घेऊन दूर पळून जाऊ लागले. देवांना कळेना काय करावं. आता बघा, ते कलश घेऊन पळत असताना समजा देवाने वाटला केला असता तर ते इतके वेडे आहेत की कलश सांडला तर त्यांना परवा मिळाली नसती, पण कलश घेऊन ते पळाले असते. म्हणजे आपल्याला जबाबदारी आहे की शत्रूच्या हातातला कलश सुरक्षित ठेवला पाहिजे. म्हणून विष्णूनं देवांना सांगितलं फार काय काळजी करू नका, मी काय करायचं ते करते. आणि आपल्या विष्णूवर नेहमीप्रमाणे जबाबदारी आली. काय करायचं?
आता असुरांचं सगळ्यात मोठं दोषस्थळ कुठलं असेल तर गीतेने जे नको म्हणून सांगितलंय ते नेमकं त्यांच्याविषयी असतं. ते म्हणजे कामभावना. आणि त्या कामभावनेनं सुंदोपसुंदी करणं हे असुरांचं वैशिष्ट्य आहे. सुंद आणि उपसुंद आहेतच मुळात. तशा पद्धतीने इथं सुद्धा एक मोहिनी रूप प्रकट झालं. मागं आपण बोललोय नेवासे, मोहिनी रूप प्रकट झालं आणि त्या मोहिनीनं दानवांना मोहित केलं. अमृतासाठी चढाओढ करणं, अमृत घेऊन पळाले होते, पण अमृतासाठी चढाओढ करणं ते विसरले आणि दानवच एकमेकाशी भांडायला लागले, हे अमृत तुला का मला, सगळ्यांनी मिळून घ्यावं देवाने गप्प बसवावं हे विसरले. शत्रू बदलला. आता शत्रू एकमेकामध्ये निर्माण झाले, चढाओढ सुरू झाली, स्नेह विसरले, परस्पर निंदा सुरू झाली. एवढ्यामध्ये मोहिनीनं प्रवेश केला. तर वर्णन तसंच आहे. सौंदर्यवती, कांतिमान, चिरतरुण अशी मोहिनी आली आणि त्या मोहिनीचं नुसतं दर्शन घेतलं मात्र यांचं अमृतासाठी जे भांडण चाललं होतं ते भांडण थांबलं. आता ती जी आली ती कुणाची तरी पत्नी नाही हे यांच्या लक्षामध्ये आलं, म्हणजे कुमारिका आहे. तेव्हा यांनी तिच्यापुढं प्रस्ताव काय ठेवला बघा. भागवतकार मोठे चतुरच आहे. प्रस्ताव ठेवला असा की तू आजपर्यंत कुणाची पत्नी झाली नाहीस. कुणाकुणाची यादी दिली आहे. देव, दानव, सिद्ध, गंधर्व, चारण, लोकाधिपती, यातला कोणीच तुझा पती दिसत नाहीये. आता हे सांगितल्यानंतर यांनी आपल्या लग्नाचा प्रस्ताव पुढे गेला. आणि काय सांगणार, मागचं काय सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं हे बघितलंस ना, आता समुद्र मंथन आम्ही केलंय, जे देवांच्यावर फुली, हे समुद्र मंथन आम्ही केलंय, एवढे आम्ही शक्तिमान आहोत, आमच्यापैकी कुणाची तू निवड कर, असा मोहिनी पुढं विवाहाचा प्रस्ताव यांनी मोठ्या कौतुकाने ठेवला. आणि की बघा, मागे मी तुम्हाला सांगितलं 2 ऋषी असे आहेत की त्यांची संतती जे आपण सगळे आहोत. एक कश्यप आणि दुसरे भृगू. यांनी सांगितलं आम्ही कश्यप ऋषीचे पुत्र आहोत, म्हणजे आमचं खानदान मोठं आहे, आम्ही कश्यप ऋषीचे पुत्र आहोत. केवढं मोठं काम केलं आम्ही समुद्र मंथनाचं. आता तू आम्हाला स्वीकार या लग्न प्रस्ताव, पण तो बाजूला ठेव. आत्ता मुख्य काम असं कर की आमच्या जी अमृताच्या वाटणीची भांडण सुरू झालंय तेवढं व्यवस्थित वाटणी करण्याचं काम आमच्यात तेवढं तू कर, म्हणून हा घे अमृत कलश तुझ्या ताब्यात. विष्णुरूप मोहिनी प्रसन्न झाली मनात, अमृत कलश हातात घेतला. आणि आता हे वेडे खोळे आहेतच म्हटल्यावर तर तुम्ही पुढची अट घातली, तुम्हा सगळ्यांना मी अमृत वाटून देते, पण मी ठरवीन तेव्हा, तोपर्यंत गप्प बसायचं. आणि पुढे त्याने फार छान अट घातली. भागवतकार मोठेच हुशार आहे. ते म्हणाले माझ्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करायची नाही. केवढी मोठी चमत्कारिक अट आहे बघा. तिच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करायची नाही. खरंच तसं घडलं. पुढचं सांगतो. सगळे देव बसले, अमृताचं वाढत चाललंय, बहुतेक अमृत संपत आलंय, पण मध्ये काही बोललो तर मोहिनीला वाईट वाटेल म्हणून आपल्या हातावर हात ठेवून तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेले होते, असं वर्णन आहे. कामभावना काय असते हे आपल्याला कळतं. अमृतापेक्षाही ती ताकदवान आहे. पण ते नंतर आत्ता हिनं हातामध्ये घेतलं आणि पंक्ती बसवल्या. आता पंगत हा आपला मराठी शब्द, मूळ संस्कृत शब्द पंक्ती, कचं क झालंय आणि दीर्घ झालंय. पंक्ती म्हणजे क अर्धा आहे, त्याला त जोडलंय. मराठीची प्रकृती दीर्घांत आहे, त्यामुळे कच्या ठिकाणी ग आणि अर्ध न करता पूर्ण. पंगत, अंगत पंगत असं आपण करतोय, मराठीच्या आपल्या प्रकृती आहे. बर, मग अट घातली माझ्या कोणत्याही कृतीला वाईट म्हणायचं नाही, हे माझ्या मनाविरुद्ध करायचं नाही. देव आणि दानवांच्या पंक्ती एकमेकांसमोर बसल्या आणि बसल्यानंतर दानव बिचारे वाट बघत बसले आणि देवांच्या समोरच्या पात्रामध्ये मोहिनीनं अमृत वाढायला सुरुवात केली. ज्याला अमृत मिळेल तो प्राशन करतोय, कारण पुढे प्राशन केल्याची खूण येणार आहे. मिळेल तो प्राशन करतोय. दानव आपले मोहिनीनं मोहित होऊन अमृताची वाटणी चालली असताना सुद्धा हात बांधलेले आणि तोंडावर बोट अशा प्रकारे गप्प त्या ठिकाणी बसले होते.
आता मोहिनीनं गप्प बसावं की नाही. भागवतकार कसे हुशार आहेत बघा. मोहिनी मधून यांना अमृत वाढताना त्यांना अगदीच आपण बाजूला पडलोय असं वाटू नये म्हणून त्यांच्यावर प्रेमानं नेत्र कटाक्ष टाकत होते. त्यांच्याकडे मधुर हास्य करून बघत होती. मध्ये स्त्री स्वभाव सगळं लाजत होती आणि सगळ्यात जास्त मध्ये मधून मधून त्यांना पराक्रमाची वचनं सांगून संबोधन करत होती. काम चाललंय अमृत वाटण्याचं आणि मध्येच म्हणायचं बलिराजाला आपण काय केवढे पराक्रमी आहात. ते उठत असले तर खाली बसतात. म्हणजे हास्यापासून संभाषणापर्यंत म्हणजे असं बोलत नाहीये मी, सगळं भागवतात आहे. नेत्र कटाक्ष, मधुर हास्य, सलज्जता, प्रिय संबोधने, संभाषणे. देवाला अमृत मिळालं. अजर आणि अमर ते झाले आणि अशा वेळेला दानव मात्र गप्प बसून होते. इथं भागवतानं अमृताला एक सुंदर शब्द वापरलाय आणि तो परंपरेनं आपल्याकडे आलाय. तो म्हणजे पायस. आता पायस हा शब्द मुळात भागवतात आहे. पायस शब्द पयस यापासून आलाय. शकुंतला शाकुंतले. पयस म्हणजे पाणी नव्हे, पयस म्हणजे दूध. पायस म्हणजे दुग्धजन्य पदार्थ. आणि कुठल्या समुद्र मंथनातून आला. मग आपल्याला प्रश्न पडला होता. आता उत्तर मिळतं क्षीर समुद्रातून आला. म्हणजे जिथे विष्णू वास करतो आणि तो मग त्यावेळी हजर आहे. बरं, क्षीर समुद्र, क्षीर म्हणजे दूधच ना. गंमत बघा, आपण जी दुधाची खीर करतो ती क्षीरपासूनच आलेली आहे. क्षीर. आणि हा पायस शब्द भागवतात बघताना मला खूप आनंद वाटला. कारण गदिमांची कविता आठवली. दशरथा घे हे पायसदा. आणखी गंमत बघा, त्या पायस पासूनच ज्ञानेश्वरांचं पसाय दान आलेलं आहे. पायस शब्द संस्कृत, त्याचं मराठी रूप झालं पसाय. एखाद्या छान कोटी केली. पसाय म्हणजे काय तर मराठी शब्द आहे, तो संस्कृतमधून आणला. पण समजा तो देशी शब्द असता म्हणजे मराठी शब्द असता. पायस नाही, नाही, पसाय असता तर काय त्याचा अर्थ असेल बरं. रचलेलं आहे पण मोठं छान आहे. आमचा पसा आहे तेवढंच दे, तुझ्याजवळ मेघासारखा आहे. पसाय म्हणजे पसाभर, टोपलीभर, सूपभर नव्हे, ओंजळीत मावेल तेवढं. आणि ज्ञानदेव तेवढंच मागतायत ना पसायला. दशरथाला तेवढंच मिळणार आहे ना. दशरथा घे हे पायसता. आता संस्कृत श्लोक बघा. दैत्यान गृहीत कलशो वंचयन उपसंचरैः दूरस्थान पायसाम आस जन्म मृत्यू हराम सुधाम. 9वा स्कंद 10वा अध्याय 20वा श्लोक. शेवटचा शब्द सुधाम. इथं पायस नाही आहे, आधी आहे अमृत. कसं अमृत. जन्म मृत्यू हराम. जन्म मृत्यूचं हरण म्हणजे मोक्ष एका अर्थानं, पण इथं अमर आणि मृत्यूला जवळ असणारी वार्धक्य नाही म्हणून अजर. अजर आणि अमर. जन्म मृत्यू हराम सुधाम. वर म्हटलंय पायसाम. जे सुधा आणि पायस दोन्ही शब्द आले. हे कुणाला मिळालं नाही. दूरस्थान, जे बाजूला बसले होते त्या दानवांना मिळालं नाही. कसं बरं. वंचयन, त्यांची फसवणूक करून. कुणाची. दैत्यान. कुणी. लक्ष्मीनं, आपल्या मोहिनीनं. पण ती मोहिनी काय करत होते. शब्द बघा. गृहीत कलशो, हातामध्ये कलश घेऊन. आणि उपसंचरैः, संचार म्हणजे संचार. उप म्हणजे जवळ, देवांच्या, आणि त्यांच्यापासून दूरस्थ. अशा प्रकारे संस्कृत श्लोक आहे. दैत्यान गृहीत कलशो वंचयन उपसंचरैः दूरस्थान पायसाम आस जन्म मृत्यू हराम सुधाम. आता एवढी वाटणी होत असताना सुद्धा असुर मात्र गप्पच बसले होते. कारण भागवतकार म्हणतात तिला प्रिय काय आहे ते हे विचार करत होते. काही मध्ये बोललो तर तिला आवडणार नाही. आपल्या प्रेमामध्ये व्यत्यय येईल. चुकून सुद्धा अप्रिय भाषण नको म्हणून ते बिचारे गप्प बसले होते. पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यामध्ये कोणतरी असा खट्याळ असतो. जगाचा नियमच आहे. तो होता राहू. आता राहू केतू हे मुळात 2 राक्षस, सख्य भाऊच म्हणावे.
ते दानवांच्या पंक्तीत बसले होते, पण चाणाक्ष असल्यामुळे मोहिनीच्या रूपानं न भुलता मोहिनी काय करते ते बघत होते. आणि तिच्या लक्षात आलं की आता अमृत संपत आलं तरी आमचे वेडे आपले तिच्या चेहऱ्याकडे बघत बसले. तेव्हा राहू केतूनी मनामध्ये विचार केला, बाकीच्यांचा राहू दे, आपण तरी फायदा करूया. म्हणून केतू धाकटा भाऊ तो खालीच बसला, राहू मोठा भाऊ उठला आणि तो देवांचा पोशाख करून, ते मायावी असतात, तर देवांचं रूप घेऊन सूर्य आणि चंद्र हे जे देव होते त्यांच्या मध्ये जाऊन बसला. मोहिनी आपला अमृत वाढत वाढत आली, सूर्याला मिळालं, चंद्राला मिळणार आणि मध्ये राहूला मिळालं. राहून ते घेतलं आणि प्यायला सुरुवात केली. एवढ्या सूर्यचंद्राच्या लक्षामध्ये आलं की हा देव नसून दानव आहे. त्यांनी मोहिनीला खून करून सांगितलं की हा चुकून माणूस आमच्यातून बसलाय. तेव्हा मोहिनी इतकी बलवान आहे बघा, इतकी हुशार आहे की पुढच्या नाही मिळालं अमृत तरी चालेल, पण दानवांना अमृत मिळून उपयोगी नाही म्हणून तिनं मोहिनी रूप टाकलं. आता आपण मानूया की सूर्यचंद्र बहुतेक शेवटच्या क्रमांकाचे देव होते, कारण आधीच्या सगळ्यांना मिळाला असं आपण गृहीत धरूया. काही तर काय सांगितलं नाही, पण गृहीत धरूया. तर होतं कसं, आम्ही प्रसाद घ्यायला गेलो आणि शेवटी आम्हाला कळावं प्रसाद आत्ताच संपला. तसं काही त्यांचं झालेलं नाही आहे असं आपण गृहीत धरूया. सूर्यचंद्र शेवटचे आणि काय रागवणार नाहीत, सूर्यचंद्र आपलेच आहे. या राहूनं अमृत प्राशन केलंय, दानवांना अमृत मिळून उपयोगी नाही म्हणून मोहिनीनं रूप टाकलं, विष्णूचं रूप घेतलं आणि सुदर्शन चक्रानं राहूचं मस्तक उडवलं. आता किती बारकावे बघा, त्यांना अमृत प्राशन केलं, ते गळ्यापर्यंत पोचलं, कारण गळा आणि वरचं मस्तक एवढं अमर झालं आणि खाली न गेल्यामुळं धड मात्र मर्त्य झालं आणि जमिनीवर कोसळलं. आणि राहू अमर झालेला फक्त मुडकं आकाशामध्ये फिरत राहिलं. पण तेव्हा त्याच्या मनात जो राग बसला की आपल्याला सगळं अमृत का मिळालं नाही, तर या दोघांच्यामुळं, सूर्य आणि चंद्र. म्हणून भागवतकार आपल्याला सांगतात, आता भूगोल इतिहास कसा जुळवलाय बघा. आणि पर्वकाळी शब्द वापरला, ग्रहणाचं पर्वच असतं इथं, स्पष्टपणे तो शब्द आहे. जे भागवतकार सगळं कसं भूगोल, इतिहास आणि कल्पना एकमेकात मिसळत आहेत. तर राहूच्या मनात सूर्यचंद्राबद्दल राग आहे, कारण यांना आपल्याला अमृत मिळू दिलं नाही. म्हणून जेव्हा वेळ येईल तेव्हा अमृत मंथनापासून आज 2025 पर्यंत जेव्हा जेव्हा पर्व काळ येतो म्हणजे ग्रहण काळ, तेव्हा तेव्हा तो त्यांच्या अंगावर धावून जातो. इथे शब्द आहे अभिधावंती, धावत जातो आणि त्यांच्यावर छाया पाडून किंवा त्यांना ग्रहण लावायचा प्रयत्न करतो. यस्तु पर्वाणी चंद्रार्क अभिधावंती, अभिधावती एकच आहे तो, अभिधावते वैरधीही, धी म्हणजे बुद्धी, ज्याची वैरबुद्धी आहे असा राहू पर्व बघून चंद्र सूर्यांच्या अंगावर अभिधावती. नुसतं धावणं म्हटलं तर ते साधं झालं, त्याच्या मागे अभिप्रत्यय लावला तर हेतुपूर्वक झालं. सहज सांगतो, आज काय मला माहिती नाही आहे, पण जुन्या कालखंडात कॉलेज जेव्हा सुरू व्हायचं 15 जूनला, तेव्हा प्राचार्य विद्यार्थ्यांना ॲड्रेस करायचे. त्या ॲड्रेसला मराठी शब्द अभिभाषण असा आहे. म्हणजे प्राचार्यांचं नेहमीचं भाषण नसतं, ते अभिभाषण म्हणजे कॉलेजची पद्धत काय आहे, नियम काय आहे हे सांगणारं असतं. अभि हा उपसर्ग आहे, शेवटी लागतो तो प्रत्यय, आधी लागतं ते उपसर्ग. तसं इथं अभिधावती म्हटलंय, जे नुसतं धावून अंगावर जाणं नाही आहे, वैरबुद्धी मनामध्ये ठेवून धावून जाणं आहे. अशा प्रकारे अमृत मंथनाचा इतिहास आपल्याला कळला. 6 वाजलेच आहेत, थांबूया आपण बाकीचं पुढच्या शनिवारी.